पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी आणि त्यांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक काल पार पडली आहे। या बैठकीमध्ये सविस्तरपणे चर्चा झाली। शिवाय वारी मार्गावरचं पाणी, वीज, स्वच्छता, विसावा केंद्र, आरोग्य सुविधा, मदतीची केंद्र, दिशादर्शकांचे फलक तसंच NHAIची प्रलंबित कामं ही तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। 22 ते 24 जूनच्या दरम्यान पंढरपूरमध्ये विठुरायाचं चरण दर्शनासह संपूर्ण मंदिर बंद राहील। विठ्ठल मूर्तीची झीज रोखण्यासाठी पुरातत्व विभागाकडून 22 ते 24 जूनच्या दरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीवरती लेपनाची प्रक्रिया केली जाणार आहे। सातत्याने विठ्ठल मूर्तीची झीज होत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती, वारकरी संप्रदाय आणि पुरातत्व विभागाची बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये विठ्ठलाच्या मूर्तीला पारंपरिक पद्धतीनं, रासायनिक पद्धतीनं लेपन करायचं यावरून काहीसा वादही झाला होता। मात्र रासायनिक पद्धतीनंच हे लेपन होणार असून पुरातत्व विभागाच्या नियमानुसार विठ्ठलाच्या मूर्तीवरती लेपन केलं जाईल।